आता 200 वर्ष होणार आहेत त्यांना 6 वर्षांनी. त्यावेळेची गोष्ट सांगतो. आजही आम्हाला मुलींना शिकवायचं म्हणजे जीवावर येत आहे. पण आपण निर्णय घेतले की मुलींना शिकवा, डॉक्टर करा, इंजिनियर्स करा, त्यांचा खर्च सरकार करू. देवेंद्रजी, सावित्रीबाईंचंच काम पुढे आपण नेत आहात हे लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद. कामं तर खूप आहेत. सरकारनं खूप कामं केली आहे. पहिलं काम मी तुम्हाला सांगतो माझ्या बांधवांनो, भगिनीने मात्र मंत्रालयामध्ये मी विरोधी पक्षात होतो त्यावेळेला शिंदे आणि फडणवीस दोघेच सरकारमध्ये, आणि आम्ही मागणी केली की मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर छत्रपतींच्या प्रतिमा आहे, बाबासाहेब आंबेडकरांची आहे, जिजामातेंची आहे, सगळ्यांची आहे, महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुल्यांचे नाही. आणि त्याच विधानसभेच्या सभेत उठून यांनी सांगितलं ते आम्ही करणार. शिंदे साहेबांनी सांगितलं, यांनी सांगितलं. आणि मी तुम्हाला सांगतो अनेक वर्षाचं आमचं जे स्वप्न जे आहे काही महिन्यामध्ये जे आहे यांनी पूर्ण केलं. एवढंच नाही, या तरुणांच्या सबलीकरणासाठी आमच्या महाज्योतीला 453 कोटी रुपयाची भरीव तरतूद केली. केंद्र सरकारने आयोगाचा दर्जा दिला, ओबीसी आयोगाला संविधानाचा दर्जा दिला. भिडेवाड्याचं राष्ट्रीय काम जे आहे स्मारक हे आपल्यामुळेच आपण आलात. मी आपल्याला आणि शिंदेना सांगितलं की हे काम मार्गी लावा. आपण दोघांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं. तेव्हा आम्ही विरोधी पक्षातच होतो. आणि नंतर जे आहे चंद्रकांत दादा पाटील यांनी सुद्धा लक्ष घातलं. आणि शेवटी जे आहे कोर्टातच ती लढाई लागली, सुप्रीम कोर्टातर्फे. तिथे सुद्धा आपल्याला न्याय मिळाला आणि आता भिडेवाड्याचं काम मार्गी लागलेलं आहे. आता मला एवढंच सांगायचं आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले जिथे राहत होत्या त्या वाड्यामध्ये, जिथे ती विहीर की ज्या विहिरीच्या जे पाणी पेटलं आणि क्रांतीची ज्योत पेटली, तो सगळा परिसर आणि 300 मीटरवर महानगरपालिकेचं असलेलं सावित्रीबाई फुल्यांचं स्मारक हे जोडण्याचं काम आणि एकत्रित त्याच एक मोठा आराखडा आपण तयार केला. 100-200 कोटी रुपयाचं काम हा रखडत आहे. माझी विनंती आहे सगळ्यांच्या वतीनं आपण गेल्याबरोबर एक मीटिंग घेऊन हे काम त्वरित कसं मार्गी लागेल आणि उत्तम असं स्मारक तिथे सुद्धा कसं स्मारक आहे ते भव्य स्वरूपात कसं उभं राहिले पाहावं लागेल. कारण मीटिंग घेण्यासाठी सुद्धा जागा नाही. हे आपण करायला पाहिजे. पैसे वगैरे मंजूर झालेला आहे, कामाला धक्के देण्याची आवश्यकता आहे. आपण अरणला आलात आणि त्या तिथे सुद्धा अवर्ग दर्जा तिथंच तुम्ही जाहीर केला आणि 140 तिथे सुद्धा आपण 100 कोटी रुपये जे आहेत ताबडतोब मंजूर केलेले आहेत.